वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते। हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण आलो आहोत रत्नागिरीतील शिवसृष्टी बघायला आणि ही शिवसृष्टी खूपच सुंदर बनवली आहे। इथे आपल्या शिवरायांचा इतिहास, त्यांचे गड किल्ले आणि शिवकालीन गावे यांची प्रतिकृती बनवली आहे। तर चला, आज मी तुम्हाला ते सगळं दाखवणार आहे। चला आपण या शिवसृष्टीत जाऊया, जिथे इतिहास, शौर्य आणि आपला अभिमान आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। प्रवेशद्वारातून आत येताच इथे एंट्री फी द्यावी लागते। मोठ्यांची एंट्री फी आहे 30 रुपये आणि लहानांची 15 रुपये। समोर अथांग सागर, डावीकडे उंच कडे आणि याच सागरी कड्यांवर उभा आहे एक इतिहास, रत्नदुर्ग किल्ला। आणि याच किल्ल्यावर उभारली आहे ही शिवसृष्टी, शिवरायांची शौर्यगाथा सांगणारी, मूर्तीतून बोलणारी आणि हृदयात रुजणारी। ही कुलाबा किल्ल्याची प्रतिकृती आहे। खरोखर ही शिवसृष्टी बघण्यासारखी आहे। तिथे तो दीपस्तंभ आणि ते जहाज आहे। चला आपण ते जहाज बघूया। मनात हे सगळं बघण्याची आणि तुम्हाला दाखवण्याची खूपच एक्साइटमेंट आहे। ह्या फक्त प्रतिकृती नाहीत, ह्या साक्षीदार आहेत आपल्या स्वराज्याच्या लढ्याच्या। या सुंदर पायऱ्या आपल्याला या जहाजाकडे घेऊन जातात। या गुराब नौकेकडे पाहताना जाणवतं की महाराज फक्त जमिनीवरचे योद्धा नव्हते, तर ते समुद्राचेही राजे होते। ते स्वराज्याचं स्वप्न समुद्राच्या लाटा पार करत दूर दूर नेत होते आणि ही गुराब नौका त्या स्वप्नांची साक्ष आहे। आपल्या शिवरायांच्या आरमारात बऱ्याच युद्धनौकांचा समावेश होता। तारांदे, तारू, गलबत, शिबाळ, पागल आणि त्यातील ही एक म्हणजे गुराब नौका। गुराब नौका ही खूप जलद आणि मजबूत असते। या नौकांचा वापर युद्धासाठी तसेच समुद्री लुटेरूंचा सामना करण्यासाठी होत असते। लाटांवर डोलणारी गुराब पाहताना मन विचारात हरवतं। महाराजांनी समुद्रालाही स्वराज्याचं पाठबळ बनवलं होतं। तलवार चालवणाऱ्या हातांनी आरमार उभं केलं होतं। हा शिवकालीन दीपस्तंभ आहे। या दीपस्तंभाचा वापर जहाजांना दिशा दाखवण्यासाठी केला जायचा। किती भव्य होते असतील ना दीपस्तंभ। कधी काळी या दीपस्तंभांच्या उजेडांनी आरमाराला मार्ग दाखवला, पण आज ही प्रतिकृती नव्या पिढीला इतिहास दाखवते। आणि तिथे समोर तुम्ही बघू शकता त्या पुरुषांना कशा तोफ ठेवल्या आहेत आणि तिथे 2 मावळे नगारा पण वाजवतात। या आहेत शिवकालीन गावांच्या प्रतिकृती। किती सुंदर बनवल्या आहेत ना। मातीच्या भिंती
लाकडी खांब आणि छोटंसं अंगण, साधेपणा, शिस्त आणि कमीत कमी साधनात जगण्याचं कौशल्य, हाच होता शिवकालीन जीवनशैलीचा खरा गाभा. खूप सुंदर बनवलं. ह्या वाड्याच्या छोट्याशा प्रतिकृतीत आपण वाकून आत जाऊ शकतो. हे लाकडी खांब, ही पडवी, हे छोटंसं अंगण आणि ही तुळशी वृंदावन अगदी खरेखुरे वाटतात. या प्रतिकृतीत तुम्ही वाड्याच्या आत पण येऊ शकता आणि बघू शकता किती सुंदर वाडा आहे. ही शिवमंदिराची प्रतिकृती आहे आणि दीपमाळ पण आहेत. नकाशावर मराठ्यांचं नाव समुद्रात कोळणारे मावळे म्हणजेच कान्होजी आंग्रे, त्यांचं स्मारक पाहताना मनात स्वराज्याची गूंज उमटते. सिंहगडावर सिंहासारखी झुंज देणारे, शिवरायांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीव पणाला लावणारे, हे आहेत तानाजी मालुसरे. हे आहेत बाजीप्रभू देशपांडे, ज्यांनी शिवरायांना विशाळगडावर पोचण्यासाठी मृत्यूशी मैत्री केली आणि स्वराज्यासाठी स्वतःचा श्वास अखेरपर्यंत जपला. ही वाट हळूहळू आपल्याला घेऊन जाते त्या भव्य तेजस्वी मूर्तीकडे, जिथे नजर स्तब्ध होते आणि मनात भावनांची लाट उठते आणि त्या एका क्षणात वाटतं जणू आपण इतिहासाच्या काळजाला स्पर्श केला आहे. शिवरायांच्या तेजस्वी मूर्तीसमोर उभं राहिल्यावर शब्द हरवतात, नजर भरते आणि उरात अभिमानाने धडधड सुरू होते. असं वाटतं आपण या छायेखाली सुरक्षित आहोत. हाय आनंददादा. आता आनंददादा आपल्याला या शिवसृष्टीबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. प्रथमतः ही शिवसृष्टी आपल्या रत्नदुर्ग किल्ल्याच्या बरोबर पोट म्हणजे रत्नदुर्ग किल्ल्याचं जे पोट आहे त्या ठिकाणी उभारलेली आहे. नाही म्हटलं तरी 4 ते 5 किलोमीटरचा एरिया आहे रत्नदुर्ग किल्ला. पाठीमागे आपण बघू शकता तर हा वाले किल्ला आहे आणि तिथून ही रत्नदुर्ग शिवसृष्टी ही इथे आहे. तर या रत्नदुर्ग शिवसृष्टीमध्ये 8 किल्ले आहेत जे आपले कोकणातील जलदुर्ग आहे. जलदुर्ग जे लोकांना जास्त करून माहीत नाही आहे जलदुर्ग आपल्याकडे किती आहे, तर त्या जलदुर्ग दाखवण्याचा आपण इथे प्रयत्न केला आहे. त्यातील एक कुलाबा आहे, सिंधुदुर्ग आहे, विजयदुर्ग आहे, पूर्णगड आहे, पद्मदुर्ग आहे, खांदेरी उंदेरी, सुवर्णदुर्ग आणि मुरुड जंजिरा. आणि त्याबरोबर महाराजांच्या उजव्या साईडला एक पूर्ण डोंगर जो आपल्या महाराष्ट्राची राजधानी जी रायगड आहे तो रायगड दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पाठीमागे तुम्हाला कडेलोट पॉईंट दिसतोय, तो कडेलोट पॉईंट आहे जो पूर्वीच्या काळी त्यावरनं शिक्षा दिली होती. टायमिंग आहे इथे सकाळी 9 वाजता आलं, रात्री 9 वाजेपर्यंत 12 तास हे आपल्याला चालू असतं. संध्याकाळी 7, 6, 7:30, 7 जसा काळोख पडेल तसा इथे तुम्हाला लायटिंगचा व्ह्यू असतो थोडा चांगला दिसतो. ज्यावेळी सनसेट वगैरे असतो त्यावेळी तुम्हाला बघायला खूप छान असतं. थँक्यू. तर अशी खूप छान माहिती आपल्याला आनंददादांनी सांगितली आहे. काल रात्री पण आम्ही इथे आलेलो आणि काल रात्रीचा इथला नजारा खूपच सुंदर होता. तो पण आम्ही कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केला आहे, तो मी तुम्हाला दाखवते.
आपले शिवराय फक्त इतिहासात नाहीत, ते आपल्या रक्तात आहेत, प्रत्येक श्वासात आहेत. आपले राजे, आपले छत्रपती, आपलं बळ, आपला अभिमान. हा केवळ एक व्लॉग नव्हता, ही होती एक झलक आपल्या संस्कृतीची, आपल्या अभिमानाची. आपले शिवराय, आपलं स्वराज्य हे प्रत्येक मनात कायम जिवंत राहो. हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत आपल्या मातीवर, आपल्या माणसांवर आणि आपल्या इतिहासावर प्रेम करत राहा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.